14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता विजय देवगिरकर आणि आपल्या पत्नीसह वांगेश्वर मंदिराजवळ पूर्णा नदी पात्रात पूजा करताना विजय देवगिरकर यांचा पाय घसरून ते पुढे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी 15 सप्टेंबरला पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे जीवरक्षक यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करिता प्राचारण केले होते। लगेचच दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी अंकुश सदाफळे, निलेश खंडारे, शेखर केवळ, विकास संदाशिव, विष्णू केवळ, शिवम वानखडे, निखिल बोबडे, अश्विन केवळ यांच्यासह शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळावर पोहोचले। सीन ट्रेस केला असता जागेवर भवरे आणि पुढे धारांचे 2 प्रवाह होते। यात मंदिर परिसरात 3 नद्यांचा संगम आहे। येथे अंडर वॉटर सर्चिंग केले, नंतर रेस्क्यू बोट बॅक ड्राईव्ह केले, नंतर 4 लोखंडी रॅम्प टाकून सर्च केले, परंतु काहीच मिळून आले नाही। रात्र झाल्याने सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले। पुन्हा 16 सप्टेंबर रोजी सकाळी घटनास्थळावरून सर्च ऑपरेशन चालू केले असता पुढे टाकडीवरून बॉडी वाहून जात असल्याची माहिती मिळाली असल्याने लोकेशननुसार पुढे येताच शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनसगाव येथील पूर्णा नदीत विजय देवगिरकर यांचा मृतदेह आढळून आला। नातेवाईकांनी मृतदेहाची पाहणी केली असता तो मृतदेह विजय देवगिरकर यांचा असल्याची खात्री झाली। लगेच मृतदेह बोटीने हिरोडा पुलावर नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिला। यावेळी तेल्हारा तहसीलदार सोनवणे, नायब तहसीलदार राणे, तेल्हारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रमोद उलेमाले, हेड कॉन्स्टेबल श्याम पेंदरे, योगेश उमक, बाभुळगाव, मंडळ अधिकारी झाडोकार, उपसरपंच विजय इंगळे, पोलीस पाटील रवींद्र दामोदर हे हजर होते, अशी माहिती बाभुळगाव मंडळ अधिकारी झाडोकर यांनी दिली आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।